दिलेला आहेत. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य बाबा ग्रुप चे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आपण पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. तर मी ऑर्गनाइज कमिटीला विनंती करेल की आपण एका मॅचसाठी कोणाला तरी स्कोरिंगसाठी पाठवायचं, कारण की स्कोररला आपण थोडासा ब्रेक दिलाय, त्याचं लंच आलेलं आहे, त्याला लंच करू द्या. आमचं नक्कीच काम बघणार आहेत आमचे मित्र निखिलेश शेलार आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. बहुत बहुत शुक्रिया. बहुत बहुत शुक्रिया संदेश पाटिल सर. तो अभी मैच स्टार्ट होने जा रहा है. विराट स्पोर्ट्स बनाम अशोक 11 डोले और खेकड़ को आप देख सकते हैं. ये देखिए एक्शन में आप खेकड़ को देख सकते हैं हमारे वीआईपी डाइस पर मैच का आनंद लेते हुए. तो विराट स्पोर्ट्स के 12th मैन आपको कमेंट्री ट्रेडर से जुड़ना है. विराट स्पोर्ट्स ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए अशोक 11 डोले को. तो पहली ओवर की कमान संभालने आए यहाँ पे गेंदबाज गणेश, स्ट्राइक पे विनीत, नॉन स्ट्राइक पे प्रतीक. और गणेश की पहली गेंद खेल दिए आसमान में गेंद और 6 रन. पहली गेंद पर सिक्सर लगाते हुए विनीत भोईर. तो 6 रन के साथ स्कोर उछलता हुआ 6 रन के लिए. बल्लेबाजी करते हुए यहां पे विनीत. हिटिंग बैट्समैन जो 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाते हुए 12 रन पर पहुंचे. फिर से एक बार उछाल दिए और यहां पे मौका भी दिया और चौका भी दिया. तो 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन. विनीत के तो 16 रन विदाउट लॉस. अशोक 11 डोले. गणेश फिर से एक बार कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से मुड़ते हुए विनीत के लिए. फिर से एक बार स्लोअर कट करने की कोशिश, लेकिन पॉइंट के दिशा में खेल दिया है. जब तक फील्ड होते हुए आसानी से 1 रन पूरे करते हुए. तो 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन. काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहां विनीत भोईर.
गणेश फिर से एक बार मुड़ते हुए कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से। इस ओवर की पहली गेंद खेलने आए यहाँ पे प्रतीक। थोड़ी फील्ड सजाते हुए यहाँ पे गेंदबाज गणेश। फिर से एक बार मुड़ते हुए प्रतीक के लिए। फिर से एक बार प्रतीक ने हल्का सा पुश करते हुए 1 रन, तो 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन, 18 रन विदाउट लॉस। इस ओवर के अभी भी आखिरी गेंद फेंकना बाकी। फिर से एक बार विनीत स्ट्राइक पे। गणेश इस ओवर की आखिरी गेंद कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से। फिर से एक बार पुश किया है, बैट का मोटा किराना रखता हुआ गेंद थर्ड मैन की दिशा में जाते हुए जब तक फील्ड होता हुआ आसानी से 1 रन पूरा करते हुए, तो 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 19 रन 1 ओवर की समाप्ति बाद। नाही तो येत नाही तो फोन पण घेतला त्यांनी, फोन स्विच ऑफ केला तर म्हणतो मी का पगार घेतो का, मी येतोय मी निघालोय 5 मिनिटात पोहोचतो मी. हा बोलला असं त्यांनी फोन तो ते स्टेजवरती बसलाय, फोन बंद करून ठेवलाय, बोलतो मी का पगार घेतो का, बोलतो मग बोललो ठीक आहे मी जातो भाऊला सांगतो बोलतो. तो 1 ओवर के समाप्ति बाद कुल स्कोर बने 19 रन 19 रन। दूसरी ओवर का मोर्चा संभालने यहाँ पे खुद कैप्टन बुद्धार्थ, सामना करके विनीत। भिनार एंड की तरफ से, भिनार विलेज एंड की तरफ से मुड़ते हुए बुद्धार्थ विनीत के लिए राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद खेल दिया है कवर के जानिब, जब तक फील्ड होता हुआ 1 रन के साथ। अगर बुद्धार्थ 3 गेंदों में 3 विकेटें लेते तो राजू तिवारी की तरफ से 2000 का नगद इनाम दिया जाएगा। फिर से एक बार बुद्धार्थ मुड़ते हुए सामना करके प्रतीक, फिर से एक बार उछाल दिया है स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए। सिक्स रन लॉस ऑफ 0 विकेट्स। क्या बल्लेबाजी करते हुए यहां पे अशोक 11 डोले के बल्लेबाज। ये देखिए आप महेश बांबू का शोर देख सकते हैं ग्राउंड में, अपने बैट्समैन का उत्साह बढ़ाते हुए। पूरे ग्राउंड में उनका ही आवाज गूंजता हुआ। बुद्धार्थ फिर से एक बार मुड़ते हुए, फिर से एक बार हेलीकॉप्टर मारने का प्रयास, खोद के निकाला था गेंद को, तो जब तक फील्ड होता हुआ आसानी से 1 रन पूरे किए, तो 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 27 रन 27 रन। फिर से एक बार बुद्धार्थ मुड़ते हुए भिनार एंड की तरफ से सामना करेंगे हार्ड हिटर बैट्समैन विनीत। फिर से एक बार उछाल दे, ओ 6 रन के लिए।
काफी महंगे साबित होते यहाँ पे बुद्धार्थ। फिर से एक बार थोड़ा सा बैट्समैन से फंबल होता हुआ स्क्वायर लेग के दिशा में ढकेल दिया गेंद को। जब तक फील्ड होता हुआ 1 रन पूरा किया तो 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 रन, 34 रन। फिर से एक बार प्रतीक इस ओवर की आखिरी गेंद लेके यहाँ पे बुद्धार्थ भिनार विलेज एंड की तरफ से। फिर से एक बार हेलीकॉप्टर मारने का प्रयास, इनफील्ड के ऊपर से गेंद जाती हुई 4 रन के लिए। तो 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 38 रन। 2 ओवर के समाप्ति बाद कुल स्कोर बने 38 रन। क्या बल्लेबाजी करते हुए यहाँ पे अशोक 11 डोले के बल्लेबाज, अभी तक उन्होंने एक भी विकेट नहीं खोया है और 38 रन 2 ओवर के समाप्ति बाद। का मोर्चा संभालने यहां पे आए गेंदबाज यश, सामना करेंगे विनीत। 38 रन 2 ओवर के समाप्ति बाद कुल। फिर से एक बार यश मुड़ते हुए विनीत के लिए, पहली गेंद खेल दिया स्क्वायर लेग के जानिब, 4 रन। ओवर टू संदेश पाटिल। बहुत बहुत धन्यवाद निकलेश शेलार फ्रॉम मिटपाडा। तर मित्रांनो इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि इथे चौकाराने आगाज करताना आपण पाहतोय विनीत भोईर मॅन फ्रॉम कवाड। जबरदस्त हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज यश, हा चेंडू आपण पाहतोय हलका त्याने ग्लान्स केले चेंडूला, शतरक्षक पॉइंट वरून चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करताना विनीत। धाव संख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 38 धावा। त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत। आमचे स्कोरर थोडंसं आम्हाला दर्शवतात की 43 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी यश सज्ज आहे। हलकासा मुवमेंट बदलला तर लेग कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवर घेतला जातो चेंडूला। एक सिंगल धाव। धाव संख्या 44 धावा, 44। विकेट इथे आतापर्यंत गमवलेला नाहीये। चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी पाहायला मिळतोय। आतापर्यंत 4 षटकार आणि 3 चौकार आतापर्यंत आलेले आहेत या इनिंग मध्ये। यश राईट आर्म ओव्हर द विकेट, थोडंसं रनअप चुकताना गोलंदाजाचं डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून। पंचाच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय
परेश महाजन सर आणि शकील कुटी सर. सध्या आमचे तिसरे पंच भोजनाचा स्वाद घेताना आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये गोकुलदास पाटील सर. यश राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू लेग स्टंपचा आहे. शिक्षा तर मिळेलच आणि चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. आमचे एक्सपर्ट स्कोरर सध्या स्कोरिंगचं काम करताना निकलेश शेलार 48 धावा 48. आजचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहताय. हा चेंडू हॅप ट्रायकर पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार. षटकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आपण पाहतो कट केलाय. पॉइंटवर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो आपण पाहतोय. तर षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या धावफलकावर लागलेली आहे 55 धावा 55. यानंतर कुठेही जाऊ नका मित्रांनो. अजून एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तो म्हणजेच पंचावन्न धावा 55. आर्या फायटर्स आणि अशोकदादा 11 डोहोळे यानंतर होणारा सामना. आपण तयारीमध्ये टॉस बॉक्समध्ये यायचंय. दोन्हीही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचंय. या मॅच नंतर आपण टॉस करणार आहोत. अशोकदादा 11 डोहले आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत आर्या फायटर्स. सध्या मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे. विराट स्पोर्ट्स शेलार आणि त्यांच्या अगेन्स्ट अशोकदादा 11 डोहले. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता विराट स्पोर्ट्स शेलार टीम संघाने. सध्या तरी कटनाईमध्ये कारण की धावा भरपूर झालेल्या 55 धावा आणि शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. आणि ज्या प्रकारे येथे विनीत भुईर बॅटिंग करत आहे असं वाटतं की अर्ध षटक जो आहे त्याच्या डोळ्यासमोर आलेला आहे. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स सुरू आहे सध्या. गोलंदाज बंटी. अतिशय सुरेख असा हा ड्राईव्ह. चेंडू चाललाय सीमा पार. अशा प्रकारे या 4 धावाने 48 धावांवर पोहोचलेला आहे विनीत भोईर फ्रॉम कवाड. धाव संख्या 59 धावा धावफलकावर 59. फक्त 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून. विनीत खेळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाज बंटी कमबॅक करेल का? विकेट मिळेल का बंटीला? राईट आर्म ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकचा चेंडू सरळ यष्टिकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट चेंडूने कमबॅक करताना बंटी. पूर्ण डगआउट शांत आहे कारण की फलंदाज विनीत भोईर खेळपट्टीवर अर्धशतकापासून 2 धावा दूर आहे. एपीएलचा अर्धा शतक इथं पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय विनीत भोईर. षटकाराने आपला अंदाज दाखवत असताना पाहू शकता आपण सेलिब्रेशन करताना संपूर्ण डगआउट. विनीत नावाचा वादळ
पाचवा पर्व आणि सहावा पर्व देखील त्याच्या नावावर, कारण की मागच्या वर्षी देखील अर्धा शतक झळकलं होतं आणि आता देखील तो मला पाहायला मिळतोय. आणि पार्टनरशिप या स्पर्धेची आतापर्यंत आहेच पार्टनरशिप आहे. अजून एक ठोकलाय, चाललाय सीमा रेखा पार षटकार. यादगार इनिंग दाखवत असताना की हम भी किसी से कम नहीं है. बंटीज भरपूर समाचार घेत असताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बंटी, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज विनीत यावेळीस खेळलाय चेंडूला काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय मिड विकेटचा, हलकासा मिसफील्ड, मात्र चेंडू थांबू शकत नाहीये. चेंडू चालला सीमा पार चौकार. विनीत शेलार, विनीत भोईरसाठी कॉम्प्लिमेंट आलेला आहे. टीमचे ओनर शुद्धोधन जाधव, डोलेगावचे ग्रामपंचायत सदस्य यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि शुभेच्छा स्वीकारताना पुन्हा एकदा विनीत भोईर याचा हा ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार. विनीत नावाचा वादळ इथे चालत असताना तर मित्रांनो 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 81 धावांची भागीदारी झालेली आहे आणि 82 धावांचा एक मोठा आव्हान ठेवलेला आहे. माय गॉड, बुद्धार्थ कमरवार देऊन उभा आहे. कोणीच वाचलेलं नाहीये गोलंदाज या मॅच मध्ये. आपण मित्रांनो आजचा दिवस विनीत भोईरचा, कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील 22 धावा बनवल्या होत्या आणि या मॅच मध्ये नॉट आउट राहिलेला आहे आणि धावांची लूटमार केली होती विनीतने. 62 धावांची इनिंग पेश केली होती विनीत भोईर फ्रॉम कवाड याच्या माध्यमातून. 2 मॅच मध्ये महेश बांबू याला बॅटिंग मिळाली नाहीये. फार दुरून आलेला हा खेळाडू आहे, खूप चांगला क्रिकेटर आहे. मात्र त्याला माहिती आहे जर माझ्याहून जर चांगला कोणी खेळत असेल तर त्याला खेळू दे बिंदास. टीम मध्ये असा एक लेजंड खेळाडू असणं गरजेचं आहे प्रत्येक संघाकडे. एक से बढ़कर एक स्ट्रोक विनीत भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळालं मित्रांनो आपल्याला. दीवाने इश्क के जहां में लोग होते हैं, हमारी लोगों ने दीवाने
तर मित्रांनो थोडंसं करेक्शन करण्यात आलेलं आहे. आमचे स्कोरर निखिलेश शेलार होते, तर आमचे मेन स्कोरर जे आहेत इथे ज्ञानेश्वर मुकादम बसलेला आहे, त्याने करेक्शन केलेलं आहे. तर विनीत भोईर, तुझ्या माहिती करता तुझ्या बॅटनं 68 धावा आपल्या संघासाठी बनवण्यात आल्या होत्या. एक जबरदस्त इनिंग यादगार पेश केलेली आहे विनीत भोईरनं आपल्या संघासाठी. चला गोलंदाज आपण सुरू व्हायचंय. ऑर्गनाइज कमिटी थोडंसं, ऑर्गनाइज कमिटीचे सदस्य आम्हाला थोडं संपर्क साधायचे आपण. सलामीची जोडी लवेश आणि बुद्धार्थ सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. सामन्याला सुरुवात इथं होत आहे. गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये. फ्रंट लाईन गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज विनीत भोईर. सकाळपासून विनीत भोईरचा फॉर्म आपल्या संघासाठी चालत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग ती ग्रामीणची स्पर्धा असो किंवा APL विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आगाज झालेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये एकच नावाचा ब्रँड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे विनीत भोईर. गोलंदाज विनीत, राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू आपण पाहतोय खेळला गेलेला आहे. शतरक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने टीमचं खातं ओपन होतंय फलंदाज लवेशचं. बुद्धातला देखील ती सुरुवात द्यावी लागेल जी सुरुवात विनीत भोईर यांनी केली होती. राजू तिवारी सध्या जॉईन झालेले आहेत, त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. बुद्धारसाठी मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह करायचं होतं. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. राजू तिवारी बुद्धारसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. पाहूया, पैशासाठी नव्हे तर आपल्या संघासाठी खेळणं फार गरजेचं आहे. उमेश सोनाने साहेब यांच्याकडून तब्बल 12,000 रुपयाचा पारितोषिक आहे. जर सामना इथे बुद्धार्थ आणि लवेश जिंकवतोय तर इथे एक धाव कंप्लीट. सिंगलने काहीही फरक पडणार नाहीये आर्या फायटर्स टीम संघाला, कारण लक्ष फार मोठा आहे. सॉरी, अशोक दादा 11 डोळे टीम या संघाला काहीही फरक पडणार नाहीये. मात्र इथं विराट स्पोर्ट्स शेला टीम संघाला भरपूर काही फरक पडणार आहे, कारण की लक्ष फार मोठा आहे. गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने फुलटा चेंडू ऑन साईडला पाठवलाय. पत्राबाजा सिक्सर पाहायला मिळतोय. जेव्हा प्रत्येकाचे एक सिंगल धाव, सिंगलने धाव फलक हळूहळू आपण पाहतोय 9 या घरामध्ये पोहोचतोय. 81 धावांचं एक मोठं आव्हान 4 षटकामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 81 धावा टोटल झाले, 82 धावा बनवायचे. करेक्शन पुन्हा एकदा केला जात आहे. चांगला स्ट्रोक आहे, धावा देखील चांगल्या मिळती. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार बुद्धार्थच्या बॅटमधून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. विनीत भोईर याच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्या होत्या, मात्र विकेट मिळाला नव्हता. इथून आता चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की टार्गेट फार कटिंग आहे.
82 धावा बनवायचे. 82 रन टार्गेट इन बोर्ड. लवेश सज्ज होते खेळण्यासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक दुसरा विक्रम आलाय. आज समोर खेळलाय, उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर. येतोय षटकार. 100 वर्ष धावफलकावर 19 धावा. याच फटक्यांची आवश्यकता आहे. लवेश सांगत असताना मी इतक्या दुरून का आलोय. चांगला परफॉर्मन्स करावाच लागेल संघासाठी. गोलंदाज अजून एक उडवलाय. हा भरपूर दूर चाललाय. सीमा रेखा पार. षटकार. करिता गोलंदाजाकडे गेला होता, मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार लवेशच्या बॅट मधून. ब्रँड ऑफ आपण पाहतोय लवेश. पुन्हा एकदा उडवलाय. शतरक्षक नाहीये. बॅक टू बॅक तिसरा मॅक्सिमम 6 बाय. लवेश ऑन फायर नाव. व्हॉट अ स्ट्रोक. back to back 10 maximum 6 by Lavesh on fire now. गोलंदाज विक्रम कमबॅक करेल का. गोलंदाजाला आता इथून मी एकच सांगेल की इथून आता विकेट येणं फार महत्वाचं झालंय, कारण की धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे 31 धावा 31. गोलंदाज विक्रम राईट आर्म ओव्हर द विकेट. फार महत्वाचा हा षटक सुरू आहे सध्या मैदानामध्ये. धावा 31 धावफलकावर लागलेल्या आहेत. लवेश सज्ज होतोय पिंच हिटिंग करताना. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. गॅप भरपूर मोठा आहे. शतरक्षक पोहोचला गेलाय. मिड विकेटचा शतरक्षक पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव मिळतीये. धाव संख्या 32 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर मोठा फटका आला नाही तर दबावामध्ये टीम जाऊ शकतो. विराट स्पोर्ट्स शेलार. 14 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे. महेश जाधव याच्या चेहऱ्यावर स्मित्य एन्जॉय करताना महेश जाधव या स्पर्धेला. गोलंदाज विक्रम समोर खेळण्यासाठी सज्ज. बुद्धार्थ त्याच्या बॅटमधून एक चौकार आला आतापर्यंत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक ठेवण्यात आलेला आहे. त्या क्षेत्रामध्ये एक धाव झाली आहे. दुसरी धाव मिळणार नाहीये आणि मूडही नाहीये घेण्याचं लवेचं, कारण लवेची बॅटिंग चांगली पाहायला मिळते प्रेक्षकांना. धाव संख्या 33 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका आला तर एक चांगला षटक म्हणू शकतो आपण विराट स्पोर्ट शेलार संघासाठी. गोलंदाज विक्रम पुन्हा एकदा उचललाय. यावेळेस मिस टाइम आहे आणि लवेश बैक टू डगआउट. बड़ी मछली जाल में फंसती हुई. जो काम करायचं होतं लवेशला तो काम इथे पूर्णपणे करून आलाय, कारण की लवेशने 3 षटकार लगवले होते. टोटल 4 षटकार त्याच्या बॅटने पाहायला मिळाले. नवीन फलंदाज रत्नराज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मागच्या मॅच मध्ये सामनावीर राहिला होता, आता मैदानाच्या आतमध्ये.
ऑर्गनाइज कमिटी विजय चंदने, आपण थोडासा संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, स्वप्नील आलाय. स्वप्नील मागच्या मॅच मध्ये खर्चीला साबित झाला होता. स्वप्नीलला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. बुद्धार्थ टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती खेळण्यासाठी सज्ज आहे. ओ हो हो, आते ही उड़ा दिया, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, 15 बजा सिक्सर. टीम के कैप्टन अब अपने रंग में आते हुए, ब्लैक डायमंड ऑफ कोमरपाड़ा बुद्धार्थ ऑन फायर नाउ. फिर से एक बार बिल्कुल तैयार बल्लेबाज बुद्धार्थ. अगली गेंद लेकर गेंदबाज फिर से एक बार, लेकिन अब हवा में गेंद है और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. खूबसूरत चौकार पेश करते हुए कप्तान बुद्धार्थ. की ओर से टीम के कैप्टन है. कैप्टन को अब हर गेंद फुटबॉल दिखाई दे रही है, जिस तरह की गेंदों को बाहर भेज रहे हैं. अगली गेंद स्वप्निल की. फिर से एक बार सामने की ओर खेला है. ओ हो, क्या हो रहा है मैदान में. बुद्धार्थ नाम का ब्रांड चलता हुआ अब ईट का जवाब पत्थर से देती हुई टीम विराट स्पोर्ट्स शेलार. 49 धावा झालेल्या आहेत. अजूनही 9 चेंडू 33 धावा. मॅच बनली है. इसको लगा डाला, लाइव जिंगल आला. ओ बॅटची एज मागच्या बाजूने चेंडू सरकलाय आणि पहा मिसफील्ड. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. 51. 8 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकाचे. जर 2 चेंडू मध्ये एकही विकेट मिळाला तर मॅच ती मॅच अशोक दादा 11 डोळे संघाच्या पक्षामध्ये जाईल. सिद्धोधन जाधव आणि उमेशजी सोनवणे सध्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या संघाला पाहत आहेत. स्वप्नील पुन्हा एकदा एच झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. मात्र विकेट आणि फलंदाज बुद्धार्थ इथे आउट होते. बड़ी सफलता अपने नाम करते हुए गेंदबाज. रनआउटचा विकेट बुद्धार्थ आउट झालेला आहे. कमॉन डीजे. ये काफी गलत हुआ जिस तरह बुद्धार्थ ने अपना विकेट फेंक दिया अपने टीम के लिए. 7 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. फार महत्वाचा विकेट होता बुद्धार्थचा. मात्र बुद्धार्थ रनआउट होऊन डगआउट मध्ये परतलाय. आउट होण्यापूर्वी 24 धावांचा खेळ पाहायला मिळाला. लवेच्या बॅट मधून 27 धावा आल्या होत्या. आता रत्नराज आणि ऋतिक खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म फलंदाज ऋतिक. अजूनही धावांची जी आवश्यकता आहे 31 धावांची आवश्यकता आहे. हा फार महत्वाचा चेंडू असेल या षटकातील. मोठा जर फटका आला तर थोडासा टार्गेट कम होऊ शकतो शेवटच्या षटकामध्ये. रत्नराज नो स्ट्राइक वर आपण पाहतोय. विकेट कीपर महेश जाधव बांबो. स्वप्नील थोडं घाई करायचे मित्रा, कारण की अजून सामने खेळायचे बाकी आहेत.
बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये, धाव इथे घेतली जात नाहीये. षटक कंप्लीट. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत, त्या म्हणजेच आपण पाहतोय 51 धावा. 6 चेंडू 31 धावांचा इथे समीकरण आहे. महेश जाधव टाकतील का गोलंदाजी हे पाहणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग लावायचंय. विनीत भोईर प्लीज सर्वांना आपण शत्रुक्षण लावून घ्यायचंय. महेश जाधव षटक क्रमांक 4 टाकण्याकरिता 6 चेंडू 31 धावा डिफेन्स करायच्या आहेत. फलंदाज जो मागच्या मॅच मध्ये ज्याने षटकारांची आतिषबाजी केली होती, रत्नराज स्ट्राईकवर आलेला आहे. काटईचा हा खेळाडू सध्या आपण पाहतोय हाताला माती वगैरे लावून झालेली आहे. पाहूया कोणत्या प्रकारे अटॅक करतोय आपल्या संघासाठी. खोनीच काही हरकत नाही, खोनी गावचा आहे खेळाडू हा. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय महेश जाधव. 6 चेंडू 31 धावा डिफेन्स करायचे आहेत महेशला. मात्र इथं समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता फलंदाज इथे नोट आउट, कारण की बेल्स ऑफ झाल्या होत्या. शकील कुडी सर एक नामांकित असे पंच आहेत. अगोदरच एसट्यानं हात लागला होता महेश जाधव याचा. 5 सिक्सर पाहायला मिळतील का? रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए. काफी बार रिकॉर्ड बने इस ग्राउंड के ऊपर. क्या एक और नया रिकॉर्ड बन पाएगा? 5 में 5 ठोकने होंगे. आता यही देखील सोपं नाही आहे. समोर एक लेजेंडरी आहे, लेजेंड क्रिकेटर आहे महेश जाधव. वाडा परिसरातील एक मोठी हस्ती क्रिकेटची. फलंदाज ऋतिक. रत्नराजला स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. महेश जाधव. ओहो, भूलभुलैया. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू. डोळे झापून मारण्याचा प्रयत्न. अंधाधून बॅट फिरवताना आपल्याला पाहायला मिळते. महेश जाधव. चांगली गोलंदाजी शैली आहे गोलंदाज महेश जाधव याची. ओ हो, भरपूर संघर्षानंतर हा षटकार आलेला आहे. मात्र फार उशीर झाला असं सांगून गेला हा षटकार. तीन चेंडू आणि 24. नाही, डीजे वाला जास्त उत्साहित आहे, कारण की जेवण जास्त झालं असावा डीजे वाल्याचं. महेश जाधव पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलेला आहे. वाडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू फील्ड केला जात आहे. आता विजयापासून 2 पाऊल दूर आहे अशोक इलेवन दादा. आपण पाहतोय डोहले. अशोक दादा इलेवन डोहले. शुद्धधन जाधव साहेब. नक्कीच त्यांची उपस्थिती कुठेतरी कमतरता या स्पर्धेला नक्कीच त्यांना आपण बघणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच ते आपल्यामध्ये उपस्थित असतील. सध्या कामानिमित्ताने ते युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. ओ हो, अतिशय कडक स्ट्रोक. मात्र फार उशिरानंतर हा स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे. डीजेला संधी देऊया. डीजे. गोलंदाज महेश जाधव. 14 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा हुक केला चेंडूला. क्षेत्ररक्षक दूर आहे. झेल सुटली गेली आहे. धाव घेतली जात नाहीये. तर अशा प्रकारे हा सामना अशोक दादा इलेवन डोले या संघाने जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम डोले अँड कॉंग्रॅच्युलेशन महेश जाधव.
वरचा ऑलराउंडर विनीत भोईर इज अ मॅन ऑफ द मॅच. विनीत आपण यायचं व्हीआयपी डाईज वर. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली विनीत याची. नक्कीच मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावर निकलेश शेलार तिथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विनीत भोईर याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे आणि सन्माननीय शुद्धोधन जाधव डोळेगावचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून विनीत भोईर याला रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे आणि तो आपण नक्कीच विनीत भोईरला व्यासपीठावर देणार आहोत. निकलेश शेलार एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. खूप खूप अभिनंदन विनीत भोईर. मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करताना आपण पाहतोय विनीत भोईर याला आणि रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जात आहे. खूप खूप अभिनंदन. चला आता आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. आर्या फायटर्स आणि अशोकदादा 11 डोहले. अशोकदादा 11 डोहले टीमचे कॅप्टन आणि आर्या फायटर्सचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. जास्त वेळ घेणार नाही, फक्त टॉस करू आपण आणि त्यानंतर लगेचच मॅच सुरू करणार आहोत. चला आपण टॉस करतोय. मी विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय शुद्धोधन जाधव यांच्या माध्यमातून रोख रक्कम आपण 1000 रुपये विनीत भोईरला दिलेली आहे आणि पहा कॅश जो आहे ऑनलाईन जे पैसे आहेत ते ट्रान्सफर केलेले आहेत. शेलारवर सर्वांचा भरोसा आहे, काही हरकत नाहीये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचे. आर्या फायटर्स टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे आणि अशोकदादा 11 टीमचे कॅप्टन विनीत भोईर कॅप्टनला पाठवून द्यायचे आपण. आर्या फायटर्स आवाज येतोय का? सतीश वागचौरे थोडा संपर्क साधायचा आपण. विजय चंदने शेवटचा ऑफिशियल कॉल आहे.